कारं जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानगम्यं वन्दे विष्णुभयारं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकार पुण्य भूमि पवित्र तीर्थे नानतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता घडे महापुण्य राशी साष्टांग नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडली गौरधरण श्री ज्ञानदेव तुकाराम नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन देव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। श्री गणेशाय नमः। जय जय अजिंधूशलाका मुकुट महेश सकल टिळका इंदिरापते विदुजनका भक्ति मानसा विराजित ऐसा धौर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्ति सार ग्रंथ माझे अध्यायी गहिनीनाथ जन्मोदय पावला। या ठिकाणी ग्रंथ करते मगर म्हणत आहे की मागील अध्यायामध्ये गहिनीनाथाचा जन्म झाला आणि या जनक या ग्रामामध्ये एका धर्माची आई या ठिकाणी केलेली आहे आणि तिच्या स्वाधीन हा या ठिकाणी म्हणजे मुलगा देऊन त्या ठिकाणी टाकलेला आहे। यावरी गोरक्षमचंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले। यावेळी गहिनीनाथाला देऊन टाकले त्यावेळेस हे दोघं मोकळे झाले। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हिमालयाचा मार्ग धरला आणि तीर्थयात्रा या पृथ्वी तळावर करत त्या ठिकाणी निघाले। ही तुझी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यात की जे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले। इथपर्यंत हे कथा म्हणजे मागल्या अध्यायामध्ये झालेली आहे आणि याच्या पुढे जे कथा होणार आहे ते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे दोघं बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर शंकराचा त्या ठिकाणी नमस्कार असं करून दोघांना दर्शन घेतलेलं आहे। बद्धांजली जोडणी करीते झाले नमस्कार नमस्कार करून जय जयकार स्तुती संवादे आराधिले। ज्यावेळी बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ दोघे गेल्याबरोबर बद्री केदार या ठिकाणी शंकराचं दर्शन घेतलं आणि शंकराची स्तुती या ठिकाणी मच्छिंद्रनाथ करत आहे। हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चिंता भस्मी दिव्य तेज भूषित तू असे। एकामांतक दक्ष तेजा बोळवट वरा देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवाजी मूर्ती हे दिगंबरा जगजेटी बाळी गंगा मोळी जटाजुटी नरकपाळ कर संपुडी इंदुकळे ते मिरविशी ऊरग वेष्टन पुरंगसाली व्याघ्रांबर वसन पाली गज चर्मारी मिती झाली परिधान महाराजा। हे कैलास वासा उमापती दक्षता माताजी मूर्ती चक्र चलका माया भगवती अमाता सची तू। हे नीलग्रीवा अधिपीठ करुणा करा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुणी सर्व अरिष्ट सुगदेशी देवासी। हे बाळ दृष्टी त्रितनयनी डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभवाणी भस्मधारिणी महाराजा। हे स्मशान वासी वैराग्यशिळा नगजामात रक्षपाळा श्वेत वर्णात मोगुणा आगळा वासी गळा राम मंत्र। हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुत प्रीती जटा पिंगटा त्रिशुद्ध लल्लाटी शुद्ध विरमुटी शोभतसे हर्षांकुश डमरू हाती लोक
पापा पातुपाती क्षणानन ताता सुत गणपती विद्या लक्षणी मिरविसी ऐशी स्तुती अपार वचनी करित मचिंद्र बद्रिकासनी स्तुती ऐकोनी प्रेमी उगमी प्रकट झाला या ठिकाणी गोरक्षानं महाराज आणि मच्छिंद्रानं दोघांनी भगवंताची या ठिकाणी शंकराची स्तुती केलेली आहे. ज्या म्हणजे शंकराच्या डोक्यावर गंगा आहे, ज्या शंकराच्या डोक्यावर म्हणजे चंद्र अर्धा आहे, असे अंगावर गजचर्म आहे, म्हणजे अंगावर व्याघ्रांबर आहे, असं सर्व जेवढे काय अलंकार आहे तेवढे अलंकाराचं वर्णन या स्तुतीमध्ये केलेलं आहे. मग मचिंद्राचा धरुणी हस्त सप्रेम त्या ते अलिंगित निकट बैसोनी कुसे त्या ते योगक्षम जैसा तो. यावेळी शेवटी स्तुती केल्यानंतर शंकर सावध झाले आणि साक्षात त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर मच्छिंद्रनाथाला भेटले आणि भेटल्यानंतर कसं म्हणजे यात्रा झाली, कुणकुणी योगक्षम कसं काय यानं केलं असं सर्व त्या ठिकाणी परिचय विचारताय. ओ रक्षा ते घेऊनी जवळी मुख स्वकरे कुरवाळी मने बाउदय येणे काळी हरी नारायण झालासी. यावेळी गोरक्षाला सुद्धा शंकरानं आपल्या मांडीवर बसवलं आणि हरिनारायण याचा या म्हणजे मृत्यू लोकांमध्ये उदय झालेला आहे असं शंकरानं मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी म्हणताय. ऐसे वधोवनी आणि वदन हे महाराज मच्छिंद्रनाथ हात व शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांडाचा. या ठिकाणी शंकर म्हणत आहे मच्छिंद्राला की मच्छिंद्रनाथ हा जो या ठिकाणी कवी नारायणाचा अवतार या ठिकाणी उदयाला आलेला आहे, हा गोरक्ष या जगामध्ये अतिशय मोठा पराक्रम करणार आहे, म्हणून त्या ठिकाणी गोरक्षाचं या ठिकाणी नाव घेतलेलं आहे. म्या पूर्वीच या ते पाहिले होते मनशील तरी कनकागिरीते अभ्यासून सुते आणि दैवत घराते. या ठिकाणी मी कनकगिरीच्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस या गोरक्षाला विद्या अभ्यास शिकवत होता त्या ठिकाणी मला म्हणजे दर्शन झालेलं आहे, मी या गोरक्षाला पाहिलेलं आहे. मात्र खरोखर सर्व दैवत या ठिकाणी प्रसन्न करून त्याला वर दिला आणि आता मात्र खरोखर मला सुद्धा या गोरक्षाचं दर्शन झालेलं आहे. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव कालिका विरासहित पाचारिता मी तेथ आलो होतो महाराजा. या ठिकाणी शंकर म्हणत आहे मच्छिंद्र ज्या वेळेस या गोरक्षाचा पूर्ण विद्याभ्यास झाला आणि विद्याभ्यास झाल्यानंतर पूर्ण दैवत या म्हणजे मच्छिंद्राने बोलवले ते आणि सर्व देवांना येऊन या गोरक्षाला वर दिलेला आहे आणि त्यावेळी मी सुद्धा त्या ठिकाणी आलेलो होतो असे शंकर म्हणत आहे. तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी परी आता सोशेकी एक वचन ऐकी घे. त्यावेळी गोरक्षाची पूर्वी ओळख आहे, हा म्हणजे भगवंताचा अवतार आहे आणि म्हणून माझं एक वचन तुम्ही ऐका असे प्रत्यक्ष शंकर या ठिकाणी मच्छिंद्राला म्हणत आहे. या ते विद्ये ते अभ्यासिले परितापा तपाविन विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हिनत्व प्रतापा. त्यावेळी शंकर म्हणत आहे मच्छिंद्रनाथाला या गोरक्षाला पूर्ण विद्याभ्यास पारंगत केलेला आहे, सर्व याला हस्तगत झालं. मात्र याच्या अंगामध्ये जोपर्यंत तपश्चर्या येत नाही, जोपर्यंत याला श्रम होत नाही, तोपर्यंत हे तपश्चर्या फळत नाही असे शंकर मच्छिंद्राला म्हणताय. ही जीवना विन वृक्ष जैसा काळ रूप भासे कैसा की तुर्वीन ग्राम जैसा विभूषित लागत. ज्याप्रमाणे एखाद्यानं झाड लावलं आणि त्या झाडाच्या बुडाला जो पाणी नसल तर ते झाड म्हणजे ज्याप्रमाणे येऊ शकत नाही, याप्रमाणे एक गाव आहे आणि या गावामध्ये जर झाड नसते तर त्या गावाला सुद्धा शोभा नाही
त्याप्रमाणे या गोरक्षाच्या अंगामध्ये जोपर्यंत तपश्चर्या नाही तोपर्यंत याच्या विद्या काम करत नाही असे शंकर म्हणत आहे. की नाके विन सुंदर नारी की विना तोय सरिता पात्री की नक्षत्रा विन शोभा रात्री कदा काळी दिसेना. ज्याप्रमाणे एखादी मोठी नदी आहे आणि या नदीला थेंब पाण्याचा नसेल त्या नदीला म्हणजे या ठिकाणी उपयोग नाही. आकाश आहे, संध्याकाळ रात्र झालेली आहे आणि आकाशामध्ये जर चांदण्या नसतील तर त्या रात्रीला शोभा नाही असं या ठिकाणी म्हणतंय. तरी तपावीन लकलकीत विद्या भांडार न दिसत जैसा मानव परमशुद्धीत विकळ शरीरी मिरवतसे. याप्रमाणे या गोरक्षाला जोपर्यंत विद्याभ्यास होत नाही तोपर्यंत याची विद्या म्हणजे काम करणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक लागलेली आहे आणि जोपर्यंत तो अन्न खात नाही तोपर्यंत त्याची भूक निवारण होऊ शकत नाही असं या ठिकाणी म्हणताय. तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योग द्रुमी मग तप बळाने बलाढ्यगामी विद्या आश्रे मिरवेल. शंकर म्हणत आहे की मच्छिंद्रनाथ तुम्ही या गोरक्षाला माझ्या या म्हणजे हिमालयाच्या ठिकाणी याला तपश्चर्येला बसवा आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मग मात्र याची विद्या पूर्ण या ठिकाणी म्हणजे फळ ह्याच्या हाताने कार्य होईल असे शंकर म्हणत आहे. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वयधा कुठे बाळ अत्यंत परितप तीव्र क्लेशांत साईल जाईल कैसे दी. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाला तर गोरक्षाला तपाला बसवायचं होतं मात्र या ठिकाणी शंकराने या ठिकाणी म्हणलेली आहे आणि म्हणल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणत आहे भगवंता हा म्हणजे गोरक्ष अतिशय म्हणजे लहान वय आहे आणि एवढं अतिशय अवघड तपश्चर्या याला होईल का नाही असं माझ्या मनामध्ये वाटत आहे. ये रो म्हणे वरद पाणी तुझ्या आहे मौळी स्थानी तरी तप क्लेशावर कडसनी दुःख देणार नाही बा. त्यावेळी शंकर म्हणत आहेत मच्छिंद्रनाथ तुमचा वरद हस्त या गोरक्षाच्या डोक्यावर आहे आणि यामुळं याला कोणतीही बाधा होणार नाही, काही त्रास होणार नाही, अतिशय म्हणजे आनंदानं या ठिकाणी हा तपश्चर्या करल असे शंकर म्हणत आहे. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत या परी बोले नित्य नित्य मी समाचारी न गोरक्षाते तू संशय सकलांते तपा गोरक्षा बैसवी. आणि ज्या वेळेस या गोरक्षाला जर तपाला बसवलं मी मात्र सारखा या गोरक्षाचा समाचार घेईन, सारखं याच्यावर लक्ष ठेवीन, तुम्ही अजिबात याची काळजी करू नका असे गोरक्षाला या ठिकाणी भगवान शंकर म्हणताय. ऐसे वदतादिनाथ अवश्य मच्छिंद्र चंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला. ज्यावेळेस या ठिकाणी मच्छिंद्रानं गोरक्षाविषयी हे वचन ऐकल्याबरोबर या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान याचं संरक्षण करणार आहे तर मी तपाला का बसवू नये म्हणून असं मनात ठरवलं आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी या गोरक्षाला तपाला बसवण्याकरता तयार आहे असे मच्छिंद्रनाथ म्हणत आहे. ते अमुचे काय हरले की जन्मदा चक्षु आले की सदैव हरणी ते संभाळले एकटपणी पावसात. ज्याप्रमाणे एखाद्याला म्हणजे जन्मताच जो आंधळा आहे आणि त्याला एक अचानक डोळे प्राप्त व्हावे त्याला किती आनंद वाटल. याप्रमाणे मला तर या तपश्चर्याला बसवायचं होतं आणि तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे, माझं म्हणजे कोडं मिटलं असे मच्छिंद्र म्हणते. देवी तू आणि तुझा दास येथे अश्रमी करिता वास येथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणत आहे तुम्ही आणि तुमचा हा शिष्य जो आहे तो आनंदाने राहिला असताना अजिबात मला कोणतं कष्ट नाही, मला कोणतं म्हणजे इकडं लक्ष लावायची गरज नाही. तुम्ही याचा सांभाळ केला असताना माझं या ठिकाणी हे ओझं हलकं होणार आहे असे मच्छिंद्र म्हणत आहे. ऐशी शिवाचे बोलणी वाणी परी
हर्षण माये मचिंद्रमणी जे योजले होते अंतकरणी याची घडुनी पै आले. ज्यावेळेस एवढा गोरख मच्छिंद्राच्या मनामध्ये आनंद झाला की या मच्छिंद्राच्या ज्या मनामध्ये होतं की या ठिकाणी नेऊन गोरक्षाला तपश्चर्येला बसवायचंच होतं आणि प्रत्यक्ष शंकरानं जबाबदारी घेतलेली आहे. आता माझ्यावरलं बोज संपलं असे मच्छिंद्रनाथ म्हणताय. हारची उत्तम उत्तम झाले गोरक्षासी शिवे अंगांगीकारिले आता जाईल संगोपिले अर्था आरती बहुवसे. या ठिकाणी माझ्यावरलं म्हणजे वज संपलेलं आहे. माझ्या मागलं मला जे ह्या ठिकाणी जे विचार करावा लागत होता तो आता काही गरज नाही. कारण शंकरानं स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि तो याचा सांभाळ करतील. मला माझं कोडं मिटलं असे मच्छिंद्र म्हणतंय. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणून नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा बैसविले. मग ज्यावेळेस या गोरक्षाला तपश्चर्याला बसवायचं असताना त्यावेळी उत्तम तिथ पाहिली, उत्तम मुहूर्त पाहिला, उत्तम दिवस पाहिला आणि मग गोरक्षाला या बद्रिक आश्रमावर तपश्चर्याला या ठिकाणी बसवण्यात आले. मोहाचा करुणी कंटकनिट त्या अग्री उजनी चरणांमुष्ट वामपादा देवनी कष्ट उभा राहिला गोरक्ष तो. ज्यावेळी लोखंडाचा खिळा या ठिकाणी आणलेला आहे आणि डाव्या पायाचा अंतर या खिळ्यावर माझे ठेवलेला आहे आणि पायावर म्हणजे अंगठ्याच्या खाली असा खिळा देऊन या ठिकाणी गोरक्षाला या हिमालय पर्वताच्या ठिकाणी तपश्चर्येला बसवण्यात आलेलं आहे. वायू आहारी ठेवून मन अनेक अन्न त्यागुण उपरी फळपत्री आहार करुण सुधाहरण करीतसे. ज्या वेळेस म्हणजे डाव्या पायाचा अंगठ्यावर तपश्चर्या करत असताना अजिबात कुठलं फळ खायचं नाही, ना पाणी प्यायला सुद्धा जायचं नाही. त्यावेळेस या उभारलं असताना जे उडून येईल तेवढाच पाचोळा खायचा आणि फक्त वारं प्यायचं अशा अवस्थेमध्ये गोरक्ष तपश्चर्याला बसलेला आहे. सूर्यमंडळी ठेवणी दृष्टी तप करीतसे तपोजेटी ते मचिंद्र पाहोनी निज दृष्टी परमचित्ती तोशिला. ज्यावेळेस गोरक्षाला तपश्चर्याला बसवलं आणि मच्छिंद्र सुद्धा त्या म्हणजे त्या ठिकाणी काही दिवस राहिले आणि राहून कसा गोरक्ष तपश्चर्या करतो हे मच्छिंद्रानं प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मग नाथा विनवोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी द्वादश वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले. ज्या वेळेस मच्छिंद्रनाथानं या ठिकाणी शंकराला नमस्कार केला आणि शंकराला आणि गोरक्षाला सुद्धा मच्छिंद्रनाथ म्हणत आहेत की 12 वर्षाला मी या ठिकाणी तुझी तपश्चर्या होणार आहे आणि मग मी तपश्चर्येची सांगता करण्याकरता मी येतो असं मच्छिंद्रानं वचन दिलं आणि तिथून या पृथ्वी तळावर तीर्थयात्रा करत निघाले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी इकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिकाशुळ पाणी जवळी जाऊनी बैसला. इकडे मात्र मच्छिंद्रनाथ या मृत्यू लोकांमध्ये तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. मात्र इकडे शंकराला हे म्हणजे कोडं पडलं, मी जबाबदारी घेतलेली आहे आणि येणार रात्र या गोरक्षाचं रक्षण प्रत्यक्ष शंकर या ठिकाणी करत आहे. स्वये आपण आदिनाथ गोरक्षाचे दास करीत मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटतसे. एका ठिकाणी 12 वर्ष उभारायचं म्हणल्यानंतर नाना प्रकारचे त्या ठिकाणी विघ्न येणार आहे. कुणकुण सरप येईल, कुणकुण हिंसू येईल, कुणकुण नाना वाघ येईल. सर्वांचं संरक्षण डोळ्यानं प्रत्यक्ष येणार रात्र शंकर या ठिकाणी जाणते होत आहे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित काशी यवंतिका मथुरा सहित
मथुरा काश्मीरी पाहिली. इकडं मात्र मच्छिंद्रनाथ या मृत्यू लोकामध्ये तीर्थयात्रा करत असताना गयेला गेले, काशीला गेले आणि मणिकर्णिकेला असे नाना प्रकारचे तीर्थ करत तो निघाले. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करोनी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला. या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं ब्रह्मगिरीला गेले आणि या ठिकाणी कृष्णेश्वराला गेले असे नाना प्रकारचे तीर्थयात्रा करत या मृत्यू लोकामध्ये मच्छिंद्रनाथ निघालेले. भीमा उगमी भीमाशंकर आवंढ्या नागनाथादी पंढरपूर करोनी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. त्यावेळेस भीमाशंकराला गेले. भीमाशंकर झाल्यानंतर मग पंढरपूरला आले आणि पंढरपूरला येऊन औंढ्याला आले आणि शक्तीचे 9 पीठ आहेत. हे शक्तीचे 9 पीठ या ठिकाणी मच्छिंद्रनाथ पाहिले. एवढं तीर्थयात्रा या ठिकाणी केलेली आहे. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता महिते गमन लोटली वर्ष द्वादशादी. हो, या म्हणजे मृत्यू लोकांमध्ये तीर्थयात्रा करत असताना मच्छिंद्राला हे 12 वर्ष कवा निघून गेले. 12 वर्ष पूर्ण झाले आणि इकडं गोरक्षाची तपश्चर्या या ठिकाणी पूर्ण झाली. सकळ तीर्थे महिची करुण शेवटी शेतू बंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला अब्दिसी. या म्हणजे मृत्यू लोकांमध्ये पूर्ण तीर्थयात्रा करत असताना 12 वर्ष झाले आणि 12 वर्ष झाल्याबरोबर सेतुबंधाच्या ठिकाणी रामेश्वर आहे आणि रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि हनुमंताची गाठ मच्छिंद्रनाथाला पडते. तो अश्वत बंधी वायू सुत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकदरत्मक ध्वज जात आलादला चित्ती बहुत तो. या ठिकाणी म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले आणि 12 वर्षाला या ठिकाणी हनुमंताची गाठ पडली. रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि हनुमंताला एवढा आनंद झाला. मला वचन दिलं मच्छिंद्रनाथानं, मात्र माझं काम आणखी केलं नाही असे हनुमंत म्हणत आहे. परम प्रती नवड सवडी मच्छिंद्र धरोनी ओढी हृदयी अलंगुनी परम आवडी निकट बैसवी महाराजा. मच्छिंद्राची म्हणजे पूर्वीच या ठिकाणी म्हणजे दाट ओळख पडलेली होती आणि त्यामुळं मच्छिंद्राचा हात धरला आणि हात धरून दोघं एकांत अशा एका निवांत ठिकाणी दोघं बसलेले. मने बा तू योगद्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षी तुझे दर्शन आधी झाले महाराजा. या ठिकाणी हनुमंत म्हणत आहे मच्छिंद्रनाथ, या ठिकाणी मला भेटून तुम्हाला 24 वर्ष झाले. कारण गोरक्षाला नेऊन तिकडे 12 वर्ष बसवले. या मृत्यू लोकांमध्ये तीर्थयात्रा केली आणि त्याच्या आधी 2 वर्षाला हनुमंताची गाठ पडलेली होती अशी हनुमंत मच्छिंद्राला म्हणत आहे. की अळशावरी गंगा वळली की 12 वर्ष पर्वणी आली तैशी माते गोष्ट जाहली आज दर्शने तुझ्या बा. या ठिकाणी हनुमंत म्हणत आहेत एखादा आळशी माणूस आहे आणि झोपलेला आहे, गंगेला जावं असं त्याच्या मनात आहे, मात्र पहिल्या जागी त्याला डोळा लागला आणि अचानक गंगा त्याच्या अंगावरून जावी. त्याप्रमाणे अगर 12 वर्षाला समुद्राला पर्वण येत असते त्याप्रमाणे आज तुमचं मला दर्शन झालं असा हनुमंत मच्छिंद्राला म्हणत आहे. ऐसे बोलो निवायू सुत परम मच्छिंद्राचे अतित्य करीत मग समय पाहोरी संतोष युक्त मच्छिंद्रा ते बोलतसे. या ठिकाणी बक्कळ म्हणजे कितीतरी आम्हाची मच्छिंद्राचं आतिथ्य केलं नाही, तेवढी सेवा केली आणि खरोखर मच्छिंद्र सुद्धा हनुमंतावर प्रसन्न झाले. एवढा हनुमंत माझी काय सेवा करत असेल असं मच्छिंद्राच्या मनामध्ये वाटत आहे. आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले काय भेटशील म्हणून भुकेले
पारणे फिटले आजीची. या ठिकाणी हनुमंत म्हणत आहेत म्हणजे आता आज म्हणजे तुमच्याकडे एवढं माझं ध्यान लागलेलं होतं की 24 वर्ष झाले तुमची आणि माझी गाठ पडून, मात्र माझ्या डोक्यावरलं वज हे तुम्ही कधी काढलेलं नाही आणि एवढं काढावं एवढंच माझी इच्छा आहे असे हनुमंत म्हणत आहे. हे महाराज योगद्रुमा कामनी वेदली जो आम्हा, त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी. त्या ठिकाणी हनुमंत म्हणत आहेत महाराज माझ्या डोक्यावर जे वज आहे हे कवा फिटल आणि या संकटातून मी कवा मोकळा होईल असं मला वाटत आहे. एवढं तुम्ही माझं वज निवारण करा, माझं कार्य करा असं हनुमंत म्हणत आहे. तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहेसी माते, झालासी परी अद्याप पर्यंत बाहेरून काढसी महाराजा. या ठिकाणी म्हणजे एका डुहामध्ये मी अशा बुडत असताना तुम्ही मला तारलेलं आहे, त्याच्यातून मला वाचवलेलं आहे, मात्र मला तुम्ही वचन सुद्धा दिलेलं आहे, मात्र माझं वचन हे पूर्ण केलं नाही. एवढं माझं वचन पूर्ण करा आणि याच्यातून मला सोडवा असा हनुमंत या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला म्हणतात. पूर्वी मजला देवनी वचन तुवा केले आहे गमन, परिस्थिती राजाचे स्थान पाहिले नाही तू नाही. या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला म्हणजे हनुमंत म्हणत आहे तुम्हाला तुम्ही वचन दिलं, मात्र आणखी या स्त्री राज्याचं तुम्ही दर्शन घेतलं नाही. तुम्ही स्त्री राज्यात जावं आणि माझं वचन हे पूर्ण करावं एवढं माझी इच्छा आहे असं हनुमंत म्हणत आहे. आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती, मैनाकिनीची कामरती पूर्ण आहुती घेई का. या ठिकाणी हनुमंत म्हणत आहेत आता तरी माझं वचन हे पूर्ण करा. ज्या मैनावतीनं म्हणजे मैनाकिनीनं 12 वर्ष म्हणजे हनुमंताच्या नावानं तपश्चर्या केलेली आहे, हनुमंताला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि ते वचन तुम्हाला पूर्ण करायचं आहे असं हनुमंत म्हणत आहे. आपुले वचने करो त्यांचे अनेक फल दे मम वचनाचे, मग पावनी अर्थमनीचे सुटका केव्हा होईल. या ठिकाणी तिचं जे वचन आहे त्या वचनामध्ये जो मी अडकलेला आहे त्या वचनामधून मी मोकळा होणार आहे आणि तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि एवढं कार्य करा असा हनुमंत पुन्हा पुन्हा मच्छिंद्राला म्हणत आहे. मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठविल ये भुवनी, तरी तेरती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे. या ठिकाणी मी असं वचन दिलेलं आहे की त्या ठिकाणी तुझी इच्छा म्हणजे पूर्ण करण्याकरता मी मच्छिंद्राला पाठवीन, मात्र आणखी तुम्ही गेला नाही आणि हे माझं वचन पूर्ण केलं नाही एवढं माझं कार्य करा असं हनुमंत म्हणत आहे. ऐसे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करा मुक्त, आणि तुही वचन दिदले माते तेही सत्य करी आता. एक तर मी या म्हणजे शब्दामधून मोकळा होणार आहे आणि तुम्ही सुद्धा मला वचन दिलेलं आहे, तुम्ही सुद्धा वचनामधून मोकळे होणार आहात, दोघांचंही कार्य होणार आहे एवढं माझं वचन पूर्ण करा असं हनुमंत म्हणत आहे. ऐसी ऐकोनी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी, मग ती रात्र तेथे वस्ती करुणी निगते झाले उभयंता. या ठिकाणी हनुमंताला वचन दिलेलं होतं, होकार दिला तुझं कार्य मी करल. मग हनुमंतापाशी रामेश्वरला 3 दिवस या ठिकाणी मच्छिंद्र राहिले आणि मग या स्त्री राज्याचा या ठिकाणी मार्ग मच्छिंद्रनाथ धरत आहे. मार्गी जाताने तीर्थे यथा विधी झाले सारिते, मग गौड बंगाला टाकुनी त्वरिते स्त्री राज्यात संचरले. मग या हनुमंताला वचन दिलेलं होतं या वचनामधून मी सुद्धा मोकळा होणार आहे आणि हनुमंत सुद्धा होणार आहे, म्हणून मच्छिंद्रानं ठरवलं आणि स्त्री राज्याचा मार्ग धरला. गोड बंगाल कौड बंगाल अशा मार्गाने ते निघाले. तर होती सकळ स्त्रियाची स्वामिनी विराजली से राज्यासनी,
महापुण्या शेत पोखानी मैनाकिनी ज्ञान कळा। पूर्ण या स्त्री राज्यामध्ये जे मैनाकिनी नावाची जे स्त्री आहे हे सर्वाची म्हणजे मालकीन होती, ते राजा होती आणि तिला हे वचन दिलेलं होतं हे पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ या स्त्री राज्यामध्ये जाऊन या ठिकाणी पोहोचलेले। शृंगार मोड उत्तम जन ते भोगित से राजासन गजवाजी उदती रत्न रत उष्ट्रादी असती पै। श्रंगमुर्ड नावाचं जे गाव आहे आणि या गावाची पूर्ण या ठिकाणी ते स्वामिनी आहे आणि या स्त्री राज्यामध्ये फुट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, नाना प्रकारचं सैन्य आहे, मात्र पूर्ण या ठिकाणी स्त्री आहेत असं म्हणताय। छडीदार चोपदार रत्न पारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार पराशी। या ठिकाणी पूर्ण म्हणजे जे स्त्री आहे हे पूर्ण या ठिकाणी स्त्रियाला ज्याचं ज्याचं म्हणजे पद दिलेलं आहे। कुणी छडीदार आहे, कुणी चोपदार आहे, कुणी म्हणजे नाना प्रकारचे द्वारपाळ आहे, अशा पूर्ण स्त्रिया या ठिकाणी त्याला म्हणजे ते पद देऊन टाकलेले आहे। यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शास्त्रणी कूतकार भारी लोकही सेवा विराजले जासुद हलकारे वकिलात करू जानती सकळ संमतात पायदळ अश्वर राऊत नसे गणित प्रतनेते प्रत्येवान चित्तेवान साकर खाणी पहिलवान दिवानादी कपिल खान गदमस्तकी रुडती खिस्तमगारी करणार सिदारकी बंडीदार ताशा मर्पी पनपाळ थोर कुशाळपणी वाजविती गायक हेर बातमीदार केळक प्राती निरुपतर वाद्यधारी श्रंगारक शिंपी कुल्यार विराजले असो ऐशी राजकारणे बहुत असती काने भिन्ने परी सकळ समुदाय काने स्त्रिया अवघ्या मिरवल्या। या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणत आहेत या स्त्री राज्यामध्ये ज्याचं त्याला पूर्ण काम दिलेलं आहे, कुणी पत्रकार आहे, कुणी पोलीस आहे, कुणी घोडेस्वार आहे, हे पूर्ण स्त्री आहेत, मात्र त्या ठिकाणी जाऊन हे मच्छिंद्रनाथ या स्त्री राज्यात पोहोचलेले। असो अवघ्या कटकांत संचरते झाले उभेता नगरात राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टीस रायासी। ज्या वेळेस स्त्री राज्याच्या मोठ्या म्हणजे महाद्वाराच्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर हनुमंत आणि हे मच्छिंद्र दोघे गेले आणि गेल्याबरोबर या स्त्रियाला सर्वांना या ठिकाणी ओळखलेलं आहे। दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियासी आनंद झाला बहुत बोलावनी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले। ज्या वेळेस या मैनाकीच्या जवळ या ठिकाणी हनुमंत गेले आणि गेल्याबरोबर तिला अतिशय आनंद झाला, कारण हनुमंताला तिनं प्रसन्न करून घेतलेलं होतं आणि घेतल्या हनुमंताला जवळ बसवलं, नाना प्रकारचा पाहुणचार केला, बसण्याकरता आसन टाकलं, त्या ठिकाणी सेवा करताय। एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत षोडशोपचारे पूजनी त्वरित बद्धांजली केली पै। त्यावेळेस या मैनाकीने काय केलं, हनुमंताने मच्छिंद्र आल्या बरोबर त्या ठिकाणी दोघाला बी म्हणजे नाना म्हणजे 16 उपचारांना पूजा केली, दोघांना बसण्याकरता आसन टाकलं आणि आसन करून आसन टाकून त्या दोघांना बसवलेलं आहे। मने महाराजा दिव्यरता वात वनवात नंदनांजनी सूता द्वितीय कोण सांग आता आगमन झाले महाराजा। यावेळेस या दोघांचं आतिथ्य केलं, दोघांची पूजा केली, दोघांना बसायला टाकलं आणि मग या ठिकाणी म्हणत आहे की हनुमंता हे तुझ्या बरोबर कोण आलेलं आहे आणि काय नाही याचं मला नाव सांगा, अशी हे मैनाकिनी म्हणत आहे। ये रूमने ओ शुभाननी त्वा बैसोनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता ओ। यावेळेस या मैनाकिनीचा प्रश्न ऐकला हनुमंतानं आणि हनुमंत म्हणत आहे ज्या करता 12 वर्ष तू तपश्चर्या केलेली आहे आणि या तपश्चर्येचं फळ म्हणून तुला या ठिकाणी हे मच्छिंद्रनाथ या ठिकाणी आणून दिलेले आहे। मम भक्तीचे वरदावळी की
लागशील मच्छिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखा निववावे। या ठिकाणी हनुमंत म्हणत आहे की माझ्या करता तू म्हणजे 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि तुला मी वचन दिलेलं आहे या मच्छिंद्राला या ठिकाणी मी पाठवी आणि तोच हे मच्छिंद्रनाथ आहे आणि तुझ्या मनात जे पूर्ण इच्छा आहे हे पूर्ण करून घे असे हनुमंत म्हणत आहे। ही सेवे लागी उड्डगणनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य देवी तू ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरवावया। ज्याप्रमाणे म्हणजे इंद्राबरोबर ज्याप्रमाणे सची असते आणि ज्याप्रमाणे प्रत्येक देवाला प्रत्येक म्हणजे जसं स्त्री असतात याप्रमाणे तू आणि हा मच्छिंद्रनाथ आनंदाने या ठिकाणी राज्य करा असे हनुमंत म्हणतात। ईशची लागी सहस्त्र नयनी की शोभला जैसा शिव अपरणी देवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हे लावे। याप्रमाणे स्वर्गाचा राजा इंद्र आहे आणि त्याची जे पत्नी याप्रमाणे सची शोभामान दिसते शंकराबरोबर पार्वती जशी शोभामान दिसते याप्रमाणे तू आणि हे मच्छिंद्र आनंदाने राज्य करा असे हनुमंत म्हणत आहे। ऐसे बोलो वज्र शरीरी निवांत जवळ सलासनावरी मग राहुनी ते 3 रात्री निघता झाला कपिरा। मग हनुमंत सुद्धा या श्री राज्यामध्ये या म्हणजे श्रीच्या घरी 3 दिवस हनुमंत सुद्धा त्या ठिकाणी राहिले आणि 3 दिवस झाल्यानंतर हनुमंताला आज्ञा घेतली आणि हनुमंत सेतुबंधावर निघून गेले आणि मच्छिंद्र या श्री राज्यामध्ये या ठिकाणी राहिले। पुन्हा श्वेत पदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन येरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी लावे। या ठिकाणी हनुमंत मात्र त्या श्री राज्यात न राहता सेतुबंधाच्या ठिकाणी निघून गेले आणि इकडं मात्र मच्छिंद्र या श्री राज्यामध्ये या ठिकाणी गुंगून गेले। वै सोनिया कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी मुक्ता माळा गिरवे लागुनी हेलावती समोर। इकडं मात्र हा मच्छिंद्रनाथ याच्या गळ्यामध्ये नाना प्रकारचे म्हणजे अलंकार हे लाकडाचे अशा मुद्रिका नाना प्रकारचे म्हणजे अंगावर हे भव्य वस्त्र होते हे पूर्ण या ठिकाणी काढण्यात आले आणि मच्छिंद्राच्या गळ्यामध्ये नाना प्रकारचे रत्न माणिक मोती असे भरभरी दागिने या ठिकाणी घातलेले। हेम मुद्रिका ओपुनी करणी हस्त विराजले कनक कोंदणी भरजरी भूषणे हेम करणी डाळ देती लखलखित। या ठिकाणी मच्छिंद्राच्या अंगावर म्हणजे काय कानामध्ये लाकडाच्या मुद्रिका होत्या गळ्यामध्ये नाना प्रकारचे म्हणजे अलंकार होते असे मात्र ते सर्व काढले अंगावर काय भव्य वस्त्र होते हे काढले आणि नाना प्रकारचे या सोन्यानं असा म्हणजे लखलख असा मच्छिंद्रनाथ या ठिकाणी शोभायमान दिसत आहे। पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्य लतिका उर्वशीच्या सारुणी अमांका सेवे लागी उतरल्या। या ठिकाणी म्हणजे या मेणकेच्या नाना प्रकारच्या म्हणजे दास दासी होत्या आणि ते सुद्धा स्वर्गामध्ये रंभा नावाची स्त्री आहे सुंदर या रंभेसारख्या सुंदर सेवा करण्याकरता मच्छिंद्राच्या समोर अशा कितीतरी स्त्रिया आहेत असं या ठिकाणी म्हणत आहे। बडी जाई बडीदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार दौलत दादा म्हणताती। या ठिकाणी म्हणजे या स्त्रियाला पूर्ण या ठिकाणी नाना प्रकारचे पद देऊन टाकले कुणी छडीदार आहे कुणी चोपदार आहे कुणी असे नाना प्रकारचे म्हणजे यंत्रधारी आहेत असे पूर्ण पद या स्त्रियाला त्या ठिकाणी देऊन टाकलेले। मुक्त वंगाचे तुरे माळी कस्तुरी शोभे केसर भाळी राजातली स्त्रिया मंडळी सुशोभित भवतारी। या ठिकाणी म्हणजे मच्छिंद्राला म्हणजे असलं भस्म लावावं लागत होतं तेच टाकून दिलं आणि अशी भारी कस्तुरी नाना प्रकारचं जे म्हणजे भारी आहे तेवढं या मच्छिंद्राच्या अंगावर
परिधान करण्याकरता आलेलं आहे. जैसा नभात तारांगणी वेशी वेष्टीत शोभला उड्डंग स्वामी देवी स्त्रियातम चंद्रमुनी निज भारी शोभला. ज्याप्रमाणे संध्याकाळी आकाशामध्ये चंद्र शोभायमान दिसतो आणि चंद्राच्या भोवताली ज्या प्रमाणात चांदण्या शोभायमान दिसतात याप्रमाणे या स्त्री राज्यामध्ये मचलेनाथ अतिशय शोभायमान दिसत आहे. ये देव गणेशचे नाथ परम शोभिवंत गवगवीत देवी श्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिरवला. ज्याप्रमाणे स्वर्गामध्ये जसा इंद्र म्हणजे 33 कोटी देवामध्ये ज्याप्रमाणे शोभायमान दिसतो याप्रमाणे हा मच्छिंद्र त्या स्त्री राज्यामध्ये शोभायमान दिसत आहे. सदा वै सोनी एकासनी खेळ खेळती द्रुत कर्मी नाना विनोद विनोदवानी हस करीती गदगदा. त्या ठिकाणी काय काम आहे का दुसरं? नाना प्रकारचा खेळ खेळायचा, सारीपाठ खेळायचा, नाना प्रकारचं म्हणजे करमणूक करायची आणि हास्य करायचं, असे नाना विनोद नाना प्रकारचं नाट्य त्या ठिकाणी करत आहे. राज्य वैभवादी कारभार सोय करीती सारा सार नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहतसे. या ठिकाणी पूर्ण या स्त्री राज्याचा जो कारभार आहे हे पूर्ण मच्छिंद्राकडे स्वाधीन आला आणि यामुळं पूर्ण या स्त्री राज्याच्या कारभाराचं सर्व म्हणजे बघणं हे पूर्ण मच्छिंद्र चौकड या ठिकाणी लक्ष ठेवत आहे. रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य दाननार व्याकरणाधिक मिरवले. या ठिकाणी म्हणजे स्त्री राज्यामध्ये कोणी व्याकरण सांगत आहे, कोणी ज्योतिष्य सांगत आहे, कोणी पुराण सांगत आहे, मात्र पूर्ण स्त्री आहेत आणि आपापलं काम प्रत्येक या ठिकाणी करत आहे. धनुर्धर युद्ध शास्त्री प्रबळ की भिन्न पाती प्रळय काळ जळते निर्मील विशाळ उभे असती सन्मुख. या ठिकाणी म्हणजे जर परचक्र कुठलं आलं तर या परचक्राबरोबर सुद्धा युद्ध करण्याची तयारी या स्त्री राज्यामध्ये आहे. या म्हणजे परचक्राला एका क्षणामध्ये नाहीसं करायची शक्ती या स्त्री राज्यामध्ये आहे, असं सैन्य त्या ठिकाणी आहे म्हणत आहे. संगीतकार गायन प्रकारी गंधर्व सरी नातान मानी कळा कुसरी औषधी वैद्य रोगापरी परीक्षिती की मिनले ते. या ठिकाणी नाना प्रकारचे म्हणजे डॉक्टर सुद्धा स्त्री आहेत, कोणी या ठिकाणी परीक्षा करणारे लोक आहेत, असे नाना प्रकारचे म्हणजे दवाखाने पूर्ण जे कार्य करायचंय पूर्ण स्त्रिया त्या ठिकाणी करत आहे. अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्रा भाषाकृती स्वर्गाचाराचे सकळीक. या ठिकाणी काही स्त्रिया म्हणजे घोड्यावर बसवत आहेत, बसून नाना प्रकारचा असा घोडा पळवत आहे, असे जे म्हणजे सैनिकाचं जे काम आहे पूर्ण स्त्रिया त्या ठिकाणी करत आहे. नाटक कळा सकळी शृंगारित अनोनी टेकती राजसंमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाण ती चातुरी. या ठिकाणी ज्या प्रमाणात जसा प्रसंग आहे त्याप्रमाणे या ठिकाणी बोलायचं. नाना प्रकारचं म्हणजे या ठिकाणी मनोरंजन करण्याकरता काही स्त्रिया बोलवायच्या, त्या ठिकाणी काही नाचकाम करायचं, असं कार्य या ठिकाणी करत आहे. ऐसिया गुणांचे उत्तम भरत ये लावती राज्यसभेत तेने चित्त सरितेत आनंद तोय हे लावे. ज्याप्रमाणे ज्या मच्छिंद्राला जे मनोरंजन करावं वाटल ते त्या ठिकाणी आणायचं आणि ते नाट्य कला या ठिकाणी निर्माण करायची आणि यामुळं मच्छिंद्र या ठिकाणी स्त्री राज्यामध्ये तो रममान होऊन गेलेले. तेने करोनी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी. या ठिकाणी या मच्छिंद्राला स्त्री राज्यामध्ये राहून सुद्धा असे कितीतरी वर्ष निघून गेले,
मात्र मच्छिंद्राला लक्षात सुद्धा नाही अशी अवस्था या मच्छिंद्राची या ठिकाणी झालेली आहे. तो समये चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी ते कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा. असा काही काळ निघून गेल्यानंतर म्हणजे हे जे मेनका होते तिला या ठिकाणी काही म्हणजे गरोदर राहिलेली आहे आणि गरोदर राहिल्यानंतर असा सुंदर मुलगा सुद्धा या ठिकाणी हिला होत आहे. तो जना माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्र मूर्ती अंश रूपे प्रकटोनी रती देह धरिता पै झाला. या ठिकाणी मच्छिंद्रनाथ या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अंश होता आणि यामुळं मच्छिंद्राच्या म्हणजे सहवासामुळं या ठिकाणी मेनकेला सुद्धा या ठिकाणी असा सुंदर असा मुलगा होत आहे. रे तरत जेने काळी लोटत मासान वाचे मिळी तदनंतर प्रसूत झाली बाळी बाळ पालार्क देखिला. या ठिकाणी म्हणजे ऋतुकाळ झाला आणि ऋतू झाल्यानंतर पूर्ण हिला 9 मास झाले आणि 9 महिने झाल्याबरोबर प्रसूत झाली आणि सुंदर मुलगा सुद्धा म्हणजे या स्त्रीला झालेला आहे. त्या ते भरता द्वादश दिवस उत्तम परी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मिननाथ मन. ज्या वेळेस हा म्हणजे मुलगा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर 12 दिवस झाले आणि 12 दिवस झाल्यानंतर पूर्ण स्त्रियाजवळ बोलवले आणि सुंदर असं मीननाथ असं नाव या मुलाचं ठेवण्यात आलेलं आहे. या उपरी याचका देऊनी दान उच्चितार्थे सकळ तोषविले जन नाना रत्नी देऊनी भूषण गौरवाते मिरविले. ज्या वेळेस या मीननाथाचा जन्म झाला त्यावेळेस मच्छिंद्राला आणि या मेनकेला सुद्धा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये कितीतरी म्हणजे या स्त्री राज्यामध्ये जेवढं दान देऊ वाटल तेवढं याचकाला या ठिकाणी दान देऊन टाकलेलं आहे. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय.